स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय आणि त्याचे पहिला प्रकार तो म्हणजे नाउन क्लॉज म्हणजे काय, तो कशा प्रकारे ओळखला जातो हे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। ओके, सर्वात महत्त्वाची सूचना की हे जे सबऑर्डिनेटचे तीनही प्रकार आहेत त्यांचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील, त्या जाऊन तुम्ही काय करू शकता तर हे सगळं समजून घेऊ शकता। ओके, चला तर वेळ न गमावता आता सुरुवात करूया। सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय ते समजून घेऊ, त्याचबरोबर नाउन क्लॉज म्हणजे काय ते समजून घेऊया आणि त्याला कशा प्रकारे ओळखलं जाईल हे आपण काय करूया तर समजून घेऊया। सबऑर्डिनेट क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉजला मराठीमध्ये म्हणतात गौण वाक्य। काय म्हणतात? गौण वाक्य। ओके, आता याचा काय अर्थ होतो ते समजून घेऊया। बघा, अ सबऑर्डिनेट क्लॉज कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ वर्ब। सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सब्जेक्ट आणि वर्ब हा दिलेला असतो। इट डज नॉट कंटेन ऑल द नेसेसरी इन्फॉर्मेशन टू स्टँड अलोन ॲज अ सेंटेन्स। परंतु या वाक्यामध्ये या क्लॉज मध्ये अशी पूर्ण नेसेसरी अशी इन्फॉर्मेशन दिलेली नसते की जेणेकरून ते जे क्लॉज आहे ते एक सेपरेट सेंटेन्स म्हणून आपण सांगू शकू। ओके, तशा प्रकारची माहिती त्यामध्ये नसते। ज्याप्रमाणे मेन क्लॉज मध्ये आपल्याला असं दिसून येतं की मेन क्लॉज मध्ये काय दिसतं तर आपण त्याला एक सेंटेन्स म्हणून सुद्धा आपण फॉरकास्ट करू शकतो की आपण त्याला दाखवू शकतो। ओके, इट डिपेंड्स अपॉन अ मेन क्लॉज फॉर कम्प्लिशन ऑफ मिनिंग। आता हे सबऑर्डिनेट क्लॉज जो असतो तो मेन क्लॉजवर डिपेंड असतो, कशासाठी तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी। त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो। सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉजवर डिपेंड असतो, कशासाठी तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी। आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे। आता एक्झाम्पल दिले बघा, आय एट अ मँगो विच आय ब्रॉट फ्रॉम अ फार्म। आता या वाक्यामध्ये तुम्हाला दोन उपवाक्य दिसत आहेत, एक म्हणजेच आय एट अ मँगो, दुसरा आहे विच आय ब्रॉट फ्रॉम द फार्म, हे दुसरं उपवाक्य आहे किंवा हे क्लॉज आहे। दोन क्लॉज आहे, यामध्ये आय एट अ मँगो हा आहे मेन क्लॉज, कारण त्याला सेपरेट अशी मिनिंग आहे, तो डिपेंड नाही आहे कोणावर। परंतु जो दुसरा दिसतोय विच आय ब्रॉट फ्रॉम द फार्म हा जो आहे हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज। हा काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज, कारण तो डिपेंड आहे कशावर तर आय एट अ मँगो या वाक्यावर, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी। सबऑर्डिनेट क्लॉजचे तीन प्रकार पडतात। पहिला म्हणजेच नाउन क्लॉज, दुसरा म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा म्हणजेच ॲडवर्ब क्लॉज। जसं मी तुम्हाला सांगितलेलं की या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाउन क्लॉज म्हणजे काय। ओके, समजून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही कुठल्याही एक्झामची प्रिपरेशन करत असाल किंवा तुम्हाला ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्स करायचा असेल तर एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये मी तुम्हाला एक रिकमेंडेशन करेल, ते म्हणजे परीक्षा ॲप। त्यामध्ये जर तुम्ही सुबोध 25 हा कोड तुम्ही टाकला तर तुम्हाला सर्वांना 25% ऑफ मिळतो कुठल्याही टेस्ट सिरीजसाठी किंवा मग स्पोकन इंग्लिश कोर्ससाठी। आता कोड कसा वापरायचा याबद्दल थोडक्यात तुम्हाला मी सांगतो। सर्वप्रथम तुम्ही काय करा, परीक्षा ॲप हे तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन काय करा तर डाउनलोड करून घ्या। त्यानंतर तुमच्यासमोर ज्यावेळेस तुम्ही काय करणार लॉग इन करणार त्यावेळेस नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारच्या काय येतील तर फाईल्स येतील। तर यानंतर तुम्हाला जी योग्य वाटते त्यावर तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता। उदाहरणादाखल मी काय केलं आहे तर स्पोकन इंग्लिश हा कोर्स मी काय केला आहे त्यामध्ये निवडलेला आहे। ज्यावेळेस मी स्पोकन इंग्लिश कोड हा निवडतो त्यानंतर जे काही फीस आहे 1699 रुपये, ती ज्यावेळेस मी सुबोध 25 कोड टाकतो त्यावेळेस ती फीस तुम्हाला लागेल 1275 रुपये। म्हणजे तुम्हाला काय होईल त्यामध्ये 25% ऑफ मिळून जातो। हा जो ऑफ आहे तुम्हाला कशासाठी मिळणार आहे, सुबोध 25 कोड हा टाकल्यानंतर म्हणजे टेस्ट सिरीज असतील किंवा मग स्पोकन इंग्लिश कोर्स असेल त्या सर्वांसाठी तुम्हाला ऑफ मिळणार आहे। चला तर विषयाकडे येऊया। सबऑर्डिनेटचा पहिला प्रकार तो म्हणजे नाउन क्लॉज। नाउन क्लॉज म्हणजे काय आता हे आपण समजून घेत आहोत। बघा, सुरुवातीला व्याख्या दिली आहे, अ नाउन क्लॉज ऍक्ट्स लाईक अ नाउन इन द सेंटेन्स। सेंटेन्समध्ये नाउन क्लॉज जो आहे तो काय म्हणून काम करतो तर एक नाउन म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतं। इथं ऍक्ट्स ऐवजी आपण वर्क हा शब्द पण वापरू शकतो। अ नाउन क्लॉज वर्क्स ॲज अ नाउन, म्हणजे वाक्यामध्ये नाउन क्लॉज जो आहे तो काय करतो तर नाउन म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतो, त्यामुळे त्याला आपण नाउन क्लॉज असं म्हणतो। ओके, नाउन म्हणजे नाम, मराठीमध्ये नाउनला आपण काय म्हणतो नाम। आता नाम म्हणजे काय याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यामुळे जाऊन तुम्ही नाउन म्हणजे काय हे अभ्यासू शकता। ओके, चला तर अ नाउन क्लॉज बिगिन्स विथ वर्ड्स सच ॲज हाऊ,
आता हे काही शब्द आहेत, हे जे काय हे कंजक्शन्स आहेत, हे कुठले कंजक्शन आहे? सगळे सबऑर्डिनेट कंजक्शन्स आहेत. आणि हे सबऑर्डिनेट कंजक्शनच्या नंतर जे तुम्हाला वाक्य दिसेल ते काय असणार आहे? नाउन क्लॉज असणार आहे. मग हे कुठले कुठले सबऑर्डिनेट्स आहेत? कुठले कुठले सबऑर्डिनेट कंजक्शन्स आहेत? हाऊ, वेन, हाऊ, दॅट, व्हॉट, वाय, व्हॉट एव्हर, वेन, वेअर, व्हॉट एव्हर, विच, हू, हुएव्हर, हुम, हुमेव्हर, विच एव्हर. हे शब्द जर तुम्हाला दिसले तर त्यानंतरचं जे वाक्य असणार आहे त्या शब्दापासून तर शेवटच्या याच्यापर्यंत त्याला आपण म्हणतो नाउन क्लॉज. ओके, समजलंय? तर आता एक त्यानंतर बघा काय दिलेलं आहे. द नाउन क्लॉज आन्सर द क्वेश्चन व्हॉट वेन इट इज आस्क्ड टू द वर्ब इन द मेन क्लॉज. आता लक्षात घ्या की मेन क्लॉजला जर प्रश्नार्थक बनवलं तर त्याचा आन्सर असणार आहे नाउन क्लॉज. एक्झाम्पल बघूया. आय रीड व्हॉट एव्हर आय कॅन. आय रीड व्हॉट एव्हर आय कॅन यामध्ये आय रीड हे आहे मेन क्लॉज. मेन क्लॉज. आणि हे व्हॉट एव्हर आय कॅन हे आहे नाउन क्लॉज. व्हॉट एव्हर आय कॅन हे काय आहे? नाउन क्लॉज आपला सांगता येईल. आता व्हॉट एव्हर आय कॅन हा आहे नाउन क्लॉज. जसं आपण याला काय करतो? आय रीडला प्रश्नार्थक बनवतो. म्हणजे ते कसं बनवलं जाईल? व्हॉट डू आय रीड. व्हॉटने प्रश्न सुरुवात झाली आणि त्याचा आन्सर जे असणार आहे ते मिळणार आहे आपला नाउन क्लॉज. हे लक्षात ठेवा. तर मग व्हॉट डू आय रीड आपण त्याचं प्रश्नार्थक बनवलं, आपला आन्सर मिळणार आहे आय रीड व्हॉट एव्हर आय कॅन. हे आहे एक्झाम्पल नाउन क्लॉजचं. ज्यावेळी तुम्ही परीक्षेत प्रश्न येईल तुम्हाला त्यास तुम्ही हे असेच बघून बघा. व्हॉटने प्रश्न विचारता येतो का? कशाचा? मेन क्लॉजला जर आपण व्हॉटने प्रश्न विचारू शकतो तर आन्सर निश्चितच का आपल्याला नाउन क्लॉज मिळणार आहे. ओके, समजलंय? हे दुसरं एक्झाम्पल आहे कशाचं? नाउन क्लॉजचं. व्हॉट शी सेड वॉज फॉल्स. व्हॉट शी सेड वॉज फॉल्स हे आहे व्हॉट शी सेड नाउन क्लॉज. आणि हे जे पुढचं आहे ते आहे मेन क्लॉज. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. आता आणखीन थोडी माहिती घेऊया नाउन क्लॉज बद्दल. अ नाउन क्लॉज वर्क ॲज अ नाउन. आपल्या सर्वांना माहिती आहे की नाउन क्लॉज हे वाक्यामध्ये नाउन म्हणून काम करतं. इन अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मी. तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय त्यात तुम्हाला जाऊन बघितल्यानंतर कळून जाईल. तर नाउन क्लॉज हा ॲज अ नाउन म्हणून काम करतो कशामध्ये? कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. इट कॅन देअर फोर बी. त्याचबरोबर याचा वापर कशा प्रकारे आपण करू शकतो ते आपण बघूया. बघा, द सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. नाउन क्लॉज हा सब्जेक्ट ऑफ अ वर्ब असू शकतो. द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब तो असू शकतो. द ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून सुद्धा असू शकतो. इन ॲपोजिशन टू अ नाउन ऑर अ प्रोनाउन असू शकतो. द कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब म्हणून सुद्धा तो काय करू शकतो? वाक्यामध्ये येऊ शकतो. काय? तर हा नाउन क्लॉज. आता वन बाय वन एक आपण एक्झाम्पल बघूया. सुरुवातीला एक्झाम्पल बघूया द सब्जेक्ट ऑफ अ वर्बचे. ओके, तर सब्जेक्ट ऑफ अ वर्बचे आपण काय करूया आता अगोदर एक्झाम्पल बघूया. द सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. नाउन क्लॉज हा सब्जेक्ट म्हणून कसा येतो ते बघा. व्हॉट ही सेड वॉज इंटरेस्टिंग. मी तुम्हाला सांगितले अगोदर जे कंजेक्शन सांगितलेले आहेत त्याच्यानंतर काय असणार आहे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तो नाउन क्लॉज असणार आहे. त्याच्यापासून म्हणजे ह्या शब्दापासून जे शब्द तुम्हाला कंजेक्शन सांगितलेले त्याने काय होते तर नाउन क्लॉजची सुरुवात होते. मग इथे बघा व्हॉट ही सेड इथून काय झाली? नाउन क्लॉजची सुरुवात झाली आहे इथपर्यंत, सेडपर्यंत. ओके, द सब्जेक्ट ऑफ अ वर्ब इथं आहे हा आहे वर्ब. द सब्जेक्ट व्हॉट ही सेड वॉज इंटरेस्टिंग म्हणजेच हे जे काही व्हॉट ही सेड आहे हे आहे नाउन क्लॉज. म्हणजे याच्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला दिसतंय की हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. बरोबर आहे? लक्षात राहील. मग पुढचं वाक्य हाऊ ही कॅन मॅनेज हे आहे नाउन क्लॉज. ॲज अ सब्जेक्ट म्हणून ते आलेलं आहे. कारण सब्जेक्ट आपल्यामध्ये सब्जेक्ट नंतर काय असतो? हेल्पिंग वर्ब येतो. हे असतं स्ट्रक्चर सेंटेन्सचं कुठलं आहे. मग इथे तुम्हाला दिसतं की हाऊ शी कॅन मॅनेज त्यानंतर इज आलेलं आहे. ओके, त्यामुळे हे आहे वर्बच्या नंतरचा पार्ट आणि हे जे आहे ते आहे नाउन क्लॉज. वाय शी लेफ्ट इज. आता इज पर्यंत जो आहे तो आहे नाउन क्लॉज. ओके, म्हणजेच तो काय तर एक सब्जेक्ट ऑफ अ वर्ब म्हणजे ह्या वर्बचा हा सब्जेक्ट म्हणून आलेला आपल्याला दिसून येतं. पुढं नंबर 2 ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. तर ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब म्हणजे आता निश्चितच ऑब्जेक्टची प्लेस असते वर्बच्या नंतर. म्हणजे वर्बच्या नंतर काय येणार आहेत तर हे नाउन क्लॉज येणार आहेत. पहिलं वाक्य आय आस्क्ड वाय ही वॉज लेट हा आहे वर्ब. वर्बच्या नंतर असतं ऑब्जेक्ट त्यामुळे हे आहे नाउन क्लॉज. आणि वाय तिथे आपला वर्ड दिसतोय त्याच्यामुळे आपण ओळखतोय की हे नाउन क्लॉज आहे. आय नो आधीच्या नंतरचा हा जो पुढचा आहे तो आहे नाउन क्लॉज कारण हा आहे वर्ब. वर्बच्या नंतर ते आलेलं आहे. नंबर 3 शी डिनाईड दॅट. डिनाईड हा आहे वर्ब आणि त्यानंतरचं जे वाक्य आहे ते आहे निश्चितच नाउन क्लॉज.
ओके, खूप सोपं आहे, फक्त लक्षात ठेवा ह्या सगळ्या कॉन्सेप्ट्स. ओके, पुढचं बघूया. नाउन क्लॉज इज ऑल्सो कम ॲज अ प्रिपोजिशन, ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन म्हणून सुद्धा नाउन क्लॉज हा येऊ शकतो. बघा कशा प्रकारे. शी लाफ्ड ॲट, इथे हे आहे प्रिपोजिशन, कुठलं आहे दिसतं ॲट, हे आहे प्रिपोजिशन, हे आहे प्रिपोजिशन आणि हे सुद्धा आहे प्रिपोजिशन. ह्या प्रिपोजिशन नंतरचा जो पार्ट आहे तो सगळा असणार आहे नाउन क्लॉज. ओके, देर इज नो, हा नाही आहे प्रिपोजिशन, हा आहे प्रिपोजिशन. देर इज नो मीनिंग इन व्हॉट जय सेड, हा आहे नाउन क्लॉज. ओके, म्हणजे याच्यानंतर जर तुम्हाला ते शब्द दिसले, कंजक्शन्स मी जेव्हा तुम्हाला सांगितलेले आहेत ते जर दिसले, समजून झालं की ते वाक्य काय आहे तर नाउन क्लॉज आहे. एव्हरीथिंग नाव डिपेंड्स ऑन, आता हे पुढचं आहे नाउन क्लॉज. खूप सोपं आहे, एकदा समजलं म्हणजे आपल्याला क्लिअर होईल. म्हणजे आपल्याला फक्त फाइंड आउट करायचे प्रिपोजिशन्स, त्याच्यानंतर जर हे कंडिशन दिसले तर आपण सांगणार की ते वाक्य जे आहे ते आहे नाउन क्लॉजचं, म्हणजे ते जो क्लॉज आहे तो आहे नाउन क्लॉज. कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब, व्हर्बचा कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा काय येत असतं तर नाउन क्लॉज येतात. बघा इथे आहे हे व्हर्ब आणि याच्यानंतर हे जे दॅट पासून तर हे शेवटपर्यंत हे आहे कॉम्प्लिमेंट. म्हणजेच कॉम्प्लिमेंट कसं असतं एस प्लस व्ही प्लस कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट ऐवजी फक्त कॉम्प्लिमेंट तिथं असतं. कॉम्प्लिमेंटचे प्रकार सेंटेन्सच थोडासा प्रकार वर्बच्या नंतरचा. तर ह्या वर्ब नंतर आपल्याला दिसते कॉम्प्लिमेंट आहे ते म्हणजे दॅट ही हॅज रिसिव्ड अस. माय बिलीफ इज हे आहे वर्ब, इथे सुद्धा इज वर्ब आहे आणि हे जे आहे ते आहे कॉम्प्लिमेंट. दॅट ही वोंट कम वेअर द हार्ट ट्रुली बिलॉंग्स. ओके, हे आहे कॉम्प्लिमेंट. ओके, म्हणजेच ॲज अ कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा काय नाउन क्लॉज हा येऊ शकतो. ओके, चला आता शेवटचा पार्ट बघूया. शेवटचा प्रकार तो म्हणजे बघा इन ॲपोजिशन टू अ नाउन ऑर प्रोनाउन. आता ॲपोजिशन म्हणजे काय, नामाचं स्पष्टीकरण करणारा शब्द, नामाबद्दल माहिती सांगणारा शब्दाला आपण ॲपोजिशन असं म्हणतो. ओके, तर ॲपोजिशन म्हणून सुद्धा काय असतं तर नाउन क्लॉज येऊ शकतो. बघा द न्यूज दॅट प्रमोद इज अलाइव्ह, दॅट प्रमोद इज अलाइव्ह हे जे आहे हे आहे नाउन क्लॉज आणि हा जो आहे हा कशाचा अपोजिशन आहे तर द न्यूज, याचा तो अपोजिशन आहे. द न्यूज हे नाउन आहे. द न्यूज दॅट प्रमोद इज अलाइव्ह मेड अस हॅपी, हे आहे नाउन क्लॉज. पुढं इट इजंट क्लिअर हू हॅज डन दिस. ओके, हू हॅज डन दिस हे एक्झाम्पल आहे कशाचं, इट इजंट क्लिअर हू हॅज डन दिस हे पण आहे नाउन क्लॉज. त्यानंतर द रिपोर्ट दॅट ही वॉज किल्ड, दॅट ही वॉज किल्ड पर्यंत म्हणजे द रिपोर्टचा तो काय तर ॲपोजिशन आपला सांगता येईल. ओके, आय होप तुम्हाला नाउन क्लॉज म्हणजे काय असतं आणि ते कशा ओळखलं जाईल हे तुम्हाला समजलेलं आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.